हा चाप डोक्याला केसामध्ये लावायचा लेडीजच्या. तो चाप ही सतत रोज कानामध्ये घालून कचरा काढून वेलची काढून रोज घालून मध्ये पण कान दुखायचा. आज हद्दच पार केली. आज डायरेक्ट कानाचा पडदा फाडला याचा. या चापामुळं कानाचा पडदा फाडलाय बघा. हा का नाही हाच का नाही ना मी काय हा का नाही. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचा यश पाटील यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आज सकाळी आता काय करता सकाळी झाली मस्त फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केला आणि आता काय करायचं तर गावात आणणार आहेत नाही माझे. त्यांचा कॉल आला होता की फणस त्यांच्या झाडावर खूप आहे तर ते फणस काढायचे आहेत. तर चला काढूया. कसं काढताना पहिल्यांदा करायचं झालं बाबा, रस्त्यावरून विकत घेतलं ना घर फणस नाही कधी घेतला तर झाडावरून काढायचं बघूया. म्हणजे फणस आपण घेतो कुठून पण रस्त्यात विकायला असतात ते घेतो, पण झाडावरून काढणं आता शक्य नाही, म्हणजे क्वचित असते कोणाच्या झाडावर. तर चला आता जाऊया तिकडे बोलत तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. चला आता जाऊया आपण फणस काढायला. घेते गुडे असं बघू नको, टकलून पडलं फणस असं बघता नाही तर तो असं आली तुझं अशी बघतच नाही, अशी बघतच नाही, असं होईल टोन. असं नाही होता डायरेक्ट असं होईल रे माझं. हे बघ असा एक बघ आपल्याला झालाय काय, एक बघ आपल्याला झालाय काय. त्यांचा फणस करू हे किती आहेत बघ. पण एक दोन एक फणस झाले, एक फणस 10 किलोचा. ते 10 किलोचा आहे. मी काय बोलतोय, झाडावर फणस आहे काय फणसावर झाड आहे? जाम फणस आहेत. अजून वरती पका येत वरती आहेत ना जाम. का बघायचा कुठे मला भीती वाटते. स्टूल आहे असं काय करते. अरे पण परला तर टकलं हो. पारला तर तुला खाट पण आहे. खाटच्याला झोपा खाट डायरेक्ट बघ डायरेक्ट दवाखान्याचे काय हे दवाखान्याची खाट आहे ना. शाबास बेटा. या बेकार फणस जर टकलं पडला तर डायरेक्ट दवाखान्याची खाट हवं. हा मी विचारते तू करते तू नको तारू ऐक तू बरं या पहिले मला जेवण नको द्यावता. तू नको याप करू मी जाते. हे पकड मोबाईल पकड. ये स्टूल पकड. आधी हात लाव बघ. हे कुठे हात तो दाबून कसा मग ते पिकलेलं आहे असं दाखव बघ. कडक आहे काय वास घेऊन बघ, वास घेऊन वास घेते. आता घेतला कसा घेऊ कसा काढू काही नाही हे काढू दबतंय माहित नाही. कडक आहे. आलू फणसाचे झाडावर फणस पारी आता फणस पारीन शेताव सॉरी फणसाव गुडे पारू गुडे फणस पारू आता वाटत गुडे नाही करायचा कारू माहिती असेल स्टूल धर अरे मग तोडताना पाराचा पडला नाही पाहिजे मग काय आम्ही टाकी घेऊ पाहिजे पण एकदम धरायला लागल का मी उभी राह. तू काय इथं माझाच वांदा झालं मग धरायला लागेल एक जण कापून हँडल करता येईल हातात धरता येईल काय ते पालं बिलं पडतात. ना जमीन रे तो चिक बोलते ना हे छटा नको टाकू घे. घे परत आता कसा पारू तो परत पॅन पाया परत एकशी राहते का गोल बिगो गोल फायनली हे पाखरू आहे त्यामुळे खरं का
असते या बघ काय जरा चुनाला केस नाही फायनल गाईचे बघा फणस तर आपण घरात चालू घेऊन आईच काय बोलते बघूया. दमलो त्यावर लांबशी वजन आणलाय जवळजवळ अर्धा किलोमीटर चालला लागला घरापासून न तो पण झाडावर गेलो ना तिशी फणस घेऊन आला. आपण दोघं गेलतो ना फणस काय फणस घेऊन मी आलोय तिकडच्या वजन हातात. हो तू घेऊन पुरं आलीस रे तू पुरं गेलीस पण माझ्या हातात नव्हता तो फणस. ही आली ना दरवाजाने ठेवली दरवाजांची तर मी हाणला हिने हाणला समजा पण मी हाणला. मम्मी काय करतेस? भाजी मेथीची भाजी भाजी बाबा बाबा किती मोठा आहे बघ फणस मम्मी. उचल चल उचल. किती किलो असेल? किती किलो आहे मम्मी सांग. असं 8 किलो आहे. काय माहिती तेवढी आयडिया नाही. 6-7 किलो असेल. जास्त. 8 किलो. 8 कापला का? हा कापला काय फणस काप चल काप येते कापता तुला कोणतीशी नाही कुराडेशी काप. याला खारलाच चांगलं नाही तरी कापशील ना चेहरा तसा आहे ते काय. उसं किती किलो आहे सांग कोणी असं किती किलो आहे? 10 किलो. 10 किलो असेल तुझ्यावरच वजन असेल ना. 8 किलो किती घर का त्यांचं असते सांग काय. 300 काय पंडित रावतला मधलाच मम्मी येताना चुना लावून आणला रे डायरेक्ट. चुना लावून आणला डायरेक्ट तिशी. हा काय करतो गुड्डी? भात हा लगेच आलीस काय नाही लगेच भात करायला पण घेतलास. जेवायला लागतंय. आता ठस उठलं ना माझे फणसाचं ठस उठलं. हे बघ इथेशी डिझाईन तुझे उठलं ये बघ का ते फणस रुपलाय. फणस हातावर रुपलाय का माझ्यावर रुसलाय कळत नाही. काय झालं आता जिम चला सगळी जण जिमला चालली. मी पण जिमला चाललोय. सगळी जण जिमला चालले. थोडा आराम करतो व्लॉगला. या तुम्ही जेवण करायला आम्ही जिमला तुम्ही जेवण करला. हा ओके तर गाय चला आता जिमला जाऊया आपण. बराच आराम केला घरात आता जिमला जायची तयारी आली म्हणून जिमला चाललोय. झाली तर झाली बॉडी बॉडी पेलवान झाला तर झाला. चला जिमला जाऊया कोपरीला. 2 hours later. तर गाईज जिमवरून एवढा फास्ट घरी आलो म्हणजे मला कॉल आला बायकोचा की आईंच्या कानामध्ये भरपूर दुखते. थोडा ब्लड पण आला होता. म्हणजे काय झालं समजलं नाही. तसं धावत गेलो आम्ही गाडीमध्ये गेलो दवाखान्यामध्ये कोपरीवरून दवाखान्यातून घेऊन आलो आता आईला. काय झालं माहिती आहे का हा चाप डोक्याला केसामध्ये लावायचा लेडीजच्या. तो चाप ही सतत रोज कानामध्ये घालून कचरा काढून वेलची काढून रोज घालून मध्ये पण कान दुखायचा. आज हद्दच पार केली. आज डायरेक्ट कानाचा पडदा फाडला या चापामुळं कानाचा पडदा फाडलाय बघा. हा कान आहे हात कान आहे ना मी काय हा कान आहे. तो कानाचा हाली पडदा फाडलाय. गुडी काय बोलते तुला आता. किती मागत पडला जो चाप मागत गेला ना. हा एवढासा छोटासा चाप कानात घालून पूर्ण पडदा फाडला हल्ली. आता किती महागात गेले तुम्ही सांगा आता. म्हणजे कृपया तुम्हाला सांगतो कानामध्ये हे असलं काहीच घालू नका ज्याच्यामुळे आपल्या कानाला त्रास होईल. खाज येते कानाला काय येते तर त्याच्यामुळे आपण माचीचा कांदा घालतो किंवा पदराचा पिन घालतो किंवा डोक्याचा चाप असं कधीच कोणी करू नका. आज आम्हाला एवढा महागात गेलाय. मम्मीच्या आज अक्षरशः राडावर आलोय की मम्मीच्या आज कानाचा पडदा फाटला याच्यामुळे एक छोटासा पिन मुळा बघा. बोलायला छोटासा आहे पण मोठाच आहे. कानामध्ये गेल्यावर समजतं किती मोठा आहे तो. आज अवस्था काय झाली बघा. आता उद्या हॉस्पिटलला घेऊन आम्ही पडदा लावणार जायला. कुठे जाऊ जायचं कुठे जायचं बघा उद्या जाऊ कुठे तरी.
नेरूरला जाऊ ना मीनाताई ठाकरेमध्ये. हा तिकडे मस्त बघू तिथं मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये जाऊ, नाही तर मग पनवेल एक स्पेशल आहे हॉस्पिटल, तिथे जाऊ. 2 हॉस्पिटलमधून एक चॉईस करू आणि जाणार आहोत आपण. पण काय हा पिण्याने अवस्था बेकार केली, अक्षरशः वाईट वाटला. मम्मीला मी किती बोलतो, मम्मी सतत कानामध्ये घालून 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 कानामध्ये. मग ते काय झालं, नाही कानाला खात येते असं करून करून आज कानाची वाट लावली आणि कानाचा पडदा फाडला. आता उद्या जाऊ हॉस्पिटल. हा आराम कर जरा. काय बोलणार सांग, तुला पण सवय आहे ना? मला नाही सवय. नाही आजी कधी दिसतीच नाही, आता ना थापरव तुला थांब. नाही बरेच जणांना सवय. एक घरात ठेवूच नको असं पिणी फेक आहे. बरेच जणांना सवय. बरेच जणांना सवय असते, मला पण माहिती आहे की ते कानामध्ये कचरा करायसाठी खा झाल्यावर घालतात, पण तसं करू नका. आपल्या कानाचा त्रास होतो. पुन्हा पडदा नाही, जो ओरिजिनल तो ओरिजिनल कानाचा पडदा, किती बाहेरून लावलं तर डुप्लिकेट येतात ना. बाबूसाठी त्रास होते ना, मग त्रास होते. फेक ते पिन सगळं ते ताप माझ्या मारशील. काय बोल म्हणतो सांग, किती मागत पडलं तुम्हीच सांगा. आराम करा मम्मी. आता आराम करा सांगितलं. दवाखान्यात गेलो होतो तर डॉक्टर बोलले की आराम करायला सांगा मध्ये. म्हणजे जे तो चाप आहे ना तो कानामध्ये सतत घालून 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 आज जास्त ते केला आणि आज जास्त होता आतमध्ये घातला आणि त्याच्यामुळे तो पडदा फाटला. म्हणजे एका टाइमने नाही फाटला, तो अगोदर पण थोडा फाटला होता बोलते. तो असते 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 करून फाटला बोलते. तो पूर्ण फाटलाय पडदा. त्याला आता काहीच उपाय नाही बोलतं. पडदा नवीन टाकायलाच लागेल. किती गोळ्या खाल्ल्या आणि किती काय खाल्लं तरी काहीच होणार नाही. पडदा फाटला की संपला बोलते. म्हणून आता मी दवाखान्यात गेलो, दवाखान्यातून घेऊन आलो आणि आता उद्या पुन्हा स्पेशल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. बघा आता दोन्ही हॉस्पिटलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये जाणार होतो मी. हां या मॅडम या. दरवाजा किती उघडे आहे. आता काय करता? जाऊ उद्या आपण. हा जाऊ उद्या. हा, जावंच लागेल. तर आवाज नाही वाचा नाही आवाजच नाही. मम्मी बोलली मला एका कानात आवाजच नाही झाले बोलतो. जास्त कान जास्त दुखते हल्ली. जास्त होईल. वेळेस सगळं केलं तर मग काय वाटत नाही. जाऊ उद्या घ्या. मी जिम करत होतो, मला कॉल आला इथं बोलते घाई घरी या बोलते कान दुखते. बरं दवाखान्यात जा घेऊन, नाही बोलते जास्त दुखते गाडी करायला लागलं होतं म्हणून मी आलो, गाडी घेऊन आलो. तसं गाडी घेऊनच गेलो, म्हणजे गाडी घेऊन गेलो मम्मीला घेऊन. पण कसं डॉक्टर नसतात ना, ओपीडी नाही चालू नाही काय काय करायचं. जाऊन काय उपयोग नाही. उद्या सकाळच जावं लागेल. मग ते सकाळी 9ला निघू ना, हा 9 पर्यंत निघू आणि आपण दवाखान्यात जाऊ. म्हणजे किती महागात गेलो तुम्ही सांगा. आता तुम्ही काही का ना वाटलं की आणि आता आईचा कानाचा पडदा फाटाचा ब्लॉग बनवलं, तर तसं काय नाही. मी तुम्हाला एक संदेश देतोय, चांगला मार्गदर्शन करतोय की ते कानाला खाज वगैरे ते बरेच जणांना सवय की ती कानामध्ये खाज आल्यावर आपण ते कानामध्ये ते पिन घालतो, माचीचा कांदा घालतो. तर तसं करू नका, त्याच्याने आपला पडदा फाटतो आणि आज फाटलाय ना. सगळ्यांना सवय. असं करू नका प्लीज.